सरनाईकांच्या घरात तुमचं स्वागत आहे. बाकी प्रवासात काही त्रास नाही ना झाला? दयानंद, घरी सगळं ठीक आहे ना? हो. हे घ्या चंदनाचं पाणी. भाऊजी, हा माझा धाकटा मुलगा श्रेयस. हाय. आणि हा माझा मोठा मुलगा अक्षय. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे असू दे असू दे असू दे असू दे. काका, ही आपली थोरली सून श्रावणी. नमस्कार. असो 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 असो. अखंड सौभाग्यवती भव सुनबाई. मला कल्पना आहे आपल्या घरावर संकट आलंय, पण आता घाबरायचं नाही. या दयानंदचा आशीर्वाद आणि नजर तुमच्यावरच असेल. सुनबाई, ही तुझी नजर नव्या संकटाची चाहूल तर नाही, मात्र तुझ्या नजरेचा सामना या ताराशी आहे. अमृता, इकडे ठेव सामान. अगं, इथे कुठे ठेवतेस? बेडवर ठेव. आता काय तुझं? जा. अरे बापरे, एवढं सामान, एवढे कपडे खूप दिवसांसाठी आलायत का? का तुम्हाला काही प्रॉब्लेम? नाही हो, तसं काही नाही. नाही म्हणजे कसं आहे, त्याप्रमाणे कपाडात कपडे लावायला लागतील ना मला, म्हणून म्हटलं. मग काय करणार? नाही, आमची बायको जर आम्हाला सोडून मुंबईमध्ये येणार असेल राहायला आणि परत तिकडे येणारच नसेल तर आम्हालाही बायकोच्या मागे मागेच यावं लागणार. अहो, तुमच्याशिवाय करमत नाही आम्हाला. प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? बरं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथल्या व्यवहारामधली नावं कमी करण्याचं प्रोसेस सुरू आहे, पण हे सगळं जे करायचं आहे ते फार चतुर्याने करावे लागेल. शिवाय हे सगळं सोडा. मला एक सांगा, श्रेयस आणि तारा यांचं लग्न कधी झालं? आणि अक्षय आणि श्रावणी यांचं लग्न कधी झालं? आणि काय वय असेल त्यांचं? का? त्याचा काय संबंध? मला या घरातल्या प्रत्येकाची संपूर्ण कुंडली हवी आहे. पाहायला हवं कोण किती पाण्यामध्ये आहे. श्रावणी, हे बघ, वाळ्याचं सरबत आहे आणि सफरचंद दे.
दयानंद काका आलेत ना, त्यांना हे नेऊन दे जा. हो आजी. आजी आजी मी जाते हिच्या बरोबर. दमून आले असतील ना ते. प्रवास काही कमी नाही झाला. कोल्हापूर ते मुंबई त्यांना काय हवं नको ते मी जातीने बघते. हा मग आजी हिलाच जाऊ द्या ना. कशाला उगाच दोघी दोघी. अगं श्रावणी, ते आपले जावई आहेत. खरं तर 30 वर्षापूर्वीच त्यांचं स्वागत व्हायला होतं, जेव्हा शकुंतलेशी त्यांचं लग्न झालं. पण ते नाही झालं. ठीक आहे, आता आपण त्या चुका निस्तरूया. त्यांची नीट सरबराई व्हायला हवी. क्षणभरही त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की आपण बळजबरीनं त्यांचं स्वागत करतोय. अगं ह्या घरातले त्यांच्या कोणीच ओळखीचे नाहीयेत. म्हणून मग आपली अशी वागणूक हवी ना की त्यांना आपलेपणा वाटेल. हो की नाही? जा, दोघी जा आणि काय हवं नको ते विचारा. जा. चल. त्यात ती तारा अतिशहाणी. मोठा अगदी लग्नाचा व्हिडिओ दाखवला. काय तर म्हणे तर देवळात फेऱ्या मारल्यात, गळ्यात हार घातलेत एकमेकांच्या. असं कुठे लग्न असतं का? त्यात त्या यशोधराच्या आईला पण ताराचा मोठा पुळका. सून सून म्हणून अगदी गळ्यात घेतलीये तिला. आणि त्या लग्नाच्या जोरावर बसली ठाण मांडून आपल्या डोक्यावरती. अहो आता आहेत ना सून, मग मान्य करायचं. त्यात काय, गोड मानून घ्यायचं. आता सुनांना त्रास देण्याच्या बाबतीत तुम्ही देखील यशोधराची जागा चालवताय की काय? हसू नका. मी तिला सून कधीच मानू शकत नाही. ती माझ्या श्रेयसची बायको असूच शकत नाही. माझा श्रेयस? तुम्हाला का त्याचा एवढा कैवार? हे बघा, तुमच्या भावाच्या वेड्या मुलाला गळ्यात बांधून घेऊ नका. 30 वर्ष तुमच्या भावाने आपल्याशी काहीही संबंध ठेवला नाही. इतक्या सहजासहजी विसरला तुम्ही? नाही, तसं नाही. पण काका तुम्ही दमला असाल ना, म्हणून खास तुमच्यासाठी सरबत घेऊन खोलीतच आलो. वा वा वा, एवढी सरबराई? शकुंतलाबाई, अहो तुमच्या सुनबाई